इचलकरंजी शहरामध्ये भटक्या कुत्र्यांचा प्रश्न आढळून आला। आपण जर बघितलं तर गेल्या 8 दिवसांमध्ये 2 विद्यार्थ्यांवर भटक्या कुत्र्यांनी चावा घेऊन त्यांचे अक्षरशः लचके तोडलेले आहेत। आपल्यावर आज मनसेने तीव्र आंदोलन केलं आहे। मनसेचे पदाधिकारी आहेत, काय सांगाल इचलकरंजीतील शहरातील भटक्या कुत्र्यांची अवस्था काय आहे? आज तुम्ही महापालिकेच्या अधिकाऱ्यांची राजीनाम्याची मागणी केला आरोग्य अधिकाऱ्यांची, काय सांगाल? 100% जनतेमध्ये या विषयावरती रोष आहे। गेली 2 वर्षे झाला हा प्रश्न प्रलंबित आहे। 3 दिवसापूर्वी एका लहान मुलावर एका भटक्या कुत्र्याने एवढा जीवघेणा हल्ला केलेला आहे, तरीही प्रशासन स्वस्थ आहे। जो आरोग्य अधिकारी या ठिकाणी बसलेला आहे तो काही कामाचा नाही आहे। आमचा रोष त्यांच्यावरती आहे आणि महापालिका प्रशासनानं 8 दिवसाच्या आत याच्यावर कारवाई जर केली नाही तर भटकी कुत्री महापालिकेत आणि अधिकाऱ्यांच्या घरात सोडण्याची व्यवस्था महाराष्ट्र नवनिर्माण सेना करेल आणि आरोग्य अधिकारीचा राजीनामा कोणत्याही परिस्थितीत घेतलाच पाहिजे। या सगळ्या घटनांना आरोग्य अधिकारी जबाबदार आहे, त्याला निलंबित करण्याचे प्रशासनानं कारवाई करी, अन्यथा याच्यापेक्षा तीव्र आंदोलन महापालिकेच्या दारात आणि सगळ्या अधिकाऱ्यांच्या घरात कुत्री सोडून आम्ही करू। महापालिकेच्या अधिकाऱ्याच्या कर्मचाऱ्यांच्यावर घरात कुत्री सोडण्याचा इशारा मनसेने दिलेला आहे। मनसेचे आंदोलन हे दरवेळी यशस्वी होतं, त्यामुळे आपण जर बघितलं तर मनसेच्या पद्धतीने काय सांगाल? भटक्या कुत्र्यांचा प्रश्न आहे, शाळा चालू होणार आहेत, कॉलेज चालू होणार आहेत आणि भटकी कुत्री आता भरपूर झाले आहेत, काय अधिकाऱ्यांना तुम्ही आयुक्तांना इशारा दिला आहे? आम्ही सातत्याने मला वाटते गेले 6 महिने झालं आमचा पाठपुरावा चालू आहे या विषयावर आणि वेळा आम्ही निवेदन दिलेलं आहे भटक्या कुत्र्यासंदर्भात। मला वाटतं गेले 6 महिन्याच्या मागे देखील एक वृद्ध महिला देखील भटक्या कुत्र्यांच्या चावा घेतल्यामुळे त्याचं जीव गेलं। त्याचबरोबर 3 दिवसाच्या मागे व्यंकटेश नगर या ठिकाणी ती 5-6 वर्षाची मुलगी यांच्या प्राणघातक हल्ला झाला, ते म्हणजे भटक्या कुत्र्यांचे केलं। मग प्रशासन प्रत्येक वेळी महानगरपालिका कुणाचा जीव गेल्यावर जागा होणार आहेत का? की आज आम्ही त्यांना विचारलं की वर्क ऑर्डर तुम्ही तुमच्याकडे असून देखील तुम्ही वर्क ऑर्डर अजूनपर्यंत का दिला नाही? मग आत्ता त्यांनी म्हटलं आम्ही म्हणजे उद्यापासून आम्ही हे काम चालू करू। खरंच लवकरात लवकर चालू केलंच पाहिजे आणि जर प्रत्येक वेळी जर तुम्ही जीव गेल्यावर कुणा हल्ला झाल्यावर जर जागे होणार असेल तर खरंच महानगरपालिका आम्ही निषेध व्यक्त करतो या इथल्या अधिकाऱ्यांचा आणि त्या जे कोणी आरोग्य अधिकारी असतील त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे। आणि त्याचबरोबर आम्ही त्यांना आणि वॉर्निंग पण देतो की येत्या 8 दिवसामध्ये जर तिने भटक्या कुत्र्याचा बंदोबस्त जर नाही केला तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना महानगरपालिकेमध्ये गावातली कुत्र्यांना इथं सोडू। आपल्याबरोबर होते मनसेचे पदाधिकारी होते, यांनी सांगितलं की जर भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त जर नाही जर केला तर आरोग्य अधिकाऱ्यांचा राजीनामा देण्याला जर नाही जर झाला तर आयुक्तांच्या केबिनमध्ये किंवा संपूर्ण नगरपालिकेमध्ये गावातली सगळी भटकी कुत्री पकडून महापालिकेच्या प्रांगणात सोडण्याचा इशारा असं मनसेने दिलेला आहे। कॅमेरामॅन निखिल विसेस, मी साईनाथ जाधव, TV9 मराठी, इचलकरंजी।